नमस्कार, मी मनीष पाटील, क्रिकेट समालोचक. सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. मित्रांनो, म्हणतात ना की संघात सहभागी होऊ नका, प्रतिस्पर्धी संघावर तुटून पडा. असाच हरहुन्नर असा खेळाडू, झुंजार खेळाडू, ज्याला स्टार ऑफ कासार वडवली म्हणून ओळखलं जाते, अयूब शेख यांना आज आपण ऐकणार आहोत. अयूब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अयूब, कसं वाटतं या पॉडकास्ट मध्ये येऊन? नाही, चांगलं वाटतं, कारण की पहिल्यांदा इव्हेंट आणि घोडबंदर रोडमध्ये असा एक इव्हेंट करतात आणि एक स्पोर्ट म्हणजे आमच्या घोडबंदरमध्ये आता आम्हाला काही अडचण नाही. लाईव्ह चांगला एक म्हणजे आम्हाला इकडे तिकडे शोधायची गरज नाही लाईव्हसाठी. तर AK स्पोर्टला आम्ही फक्त एक कॉल केलं, ते कधीही हजर राहतील आणि बरं वाटतं की पहिल्यांदा जरा चांगला लाईव्ह होतोय घोडबंदर रोडला. तर सर्व इव्हेंट माझ्या हिशोबाचं जे घोडबंदरला होणार आहेत ते सर्व माझ्या हिशोबाने 90 ते 100% त्यांच्याकडे जाणार आहेत. काम बोलतं आणि म्हणूनच ते काम दाखवण्यासाठी AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटच्या माध्यमातून ही पॉडकास्ट सिरीज सुरू केलेली आहे. लवकरच सर्व स्पर्धा ज्या आहेत, ज्यांना मागणी आहे, आपण AK स्पोर्ट्स अँड इव्हेंटवर थेट प्रक्षेपित करणार आहोत. तर वळूया तुमच्या कार्यकर्तेकडे आणि सर्वात प्रथम डेली रुटीन. आता रबर बॉल क्रिकेट खेळतोय आणि दैनंदिन जीवन कसं चालू आहे? जीवन तर सध्या टेनिस क्रिकेटनं चांगलं चालू आहे आणि आता तर लब्बर क्रिकेट म्हणजे एंडिंगच झाला समजा. आणि त्याच्यात लब्बरला यावर्षी थोडं झालं आहे चांगला क्रिकेट, कारण की एक टीम चांगली पकड. त्यात मी 15-20 दिवस प्रॅक्टिस नव्हती माझी, कारण मी गावाकडे होतो थोडा. त्यासाठी जरा बॅटिंग 4-5 नंबरला येत होती आणि टीम एक चांगली असल्यामुळे मला एवढी म्हणजे अडचण नव्हती, का आम्हाला जिंकायचं होता. मला बॅटिंग एवढी गरज नव्हती. मला जे आमचे कॅप्टन होते ते सांगत, तुला बॅटिंग पाहिजे. मी बॅटिंग बॅटिंग जे चांगले करतात ते करू दे त्यांना, फक्त टीम विनिंग राहणार ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग त्यांना मी सांगितलं, ठीक आहे, मला कधीही तुम्ही म्हणजे बॅटिंगला चान्स देणार तेव्हा मी 100% द्यायचा प्रयत्न करणार. म्हणजे ऍडजस्टमेंट खूप महत्वाची आहे. जर आपण प्रॅक्टिस पासून थोडं लांब राहतो आणि अचानक एका वेगळ्या संघामध्ये येतो, तर संघाची गरज ओळखून तो क्रमामध्ये बदल स्वतःला करता आला पाहिजे. हो, नक्की, कारण की आजकालच्या क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. जर प्रॅक्टिस नसेल, आता असं काही नाही की तुम्ही नाही प्रॅक्टिस केली आणि असं विचार केला तर आपण कुठल्याही बॉलरला मारू शकतो. तसं क्रिकेट नाही आहे सध्या. आता क्रिकेट राहिलं आहे प्रॅक्टिस, कारण की सर्व क्रिकेटर प्रॅक्टिस करून आणि चांगली बॉलिंग टाकतात आणि चांगली बॅटिंगही करतात. आपण डोक्यात विचार सोडायचा आहे की प्रॅक्टिस ना करता आपण चांगला क्रिकेट खेळू शकतो. तसं नाही, आजकाल प्रॅक्टिस करायला लागणारच. म्हणजे सराव केला तर तुमच्या खेळाला भाव भेटणार आहे. तर नक्कीच एक अनुभव मला ऐकायला आवडेल. आत्ताच डोंबिवली रबर बॉल ब्लास्ट या स्पर्धेमध्ये तुम्ही केलेला जो रेकॉर्ड आहे त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. हां, डोंबिवलीमध्ये, कारण की मी विचार केला, मला विचार म्हणजे अशी यावर्षी लब्बरला माझी बॅटिंग चांगली झाली पण नाही. त्यासाठी मी जरा बॅकफुटला होतो आणि त्या मॅचला मला 1 डाऊन चान्स भेटला आणि त्याच्यात विकेट पाणी तर होता. तर मी विचार केला तर आता जर चान्स मला आला तर मी बॅटिंग 100% करून दाखवणार. त्यात मी 2 बॉल 10 आलते तेव्हा विचार केला, कारण की हा जर 6 मारला 2 बॉल 10चा तर मग शेवटचं मी कसाही मारणार. मग ते बॉलरनी चांगले बॉल टाकले, शॉर्ट प्लेन टाकले पाण्यात. ते पहिला माझा सेम बॉल तसाही मारला आणि दुसरा मी फक्त माइंडमध्ये एकच ठेवला आहे, कारण की आपण जर आता सफल नाही झालो तर समोर तो मागे डिक्लेअर होता, तर समोर आपण त्याला चान्स द्यायचाच नाही जास्त बाहेर टाकायला आणि जास्त अंगात टाकायला. मी नॉर्मली क्रिकेट खेळून त्याला फक्त समोर मी पंच केला, तेवढा 6 मारला. तेव्हा टीम ही खुश झाली आणि टीमनी पण मला सपोर्ट केला, कारण की आता तू फॉर्मला यायला लागलाय, बॅटिंग चांगली करतोय म्हणजे. बघा, प्रेक्षकांच्या माहितीसाठी ते 2 चेंडू गोलंदाजाने चुकीचे फेकले नव्हते. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होते आणि अयूबने लेग स्टंपच्या बाहेर सरकत जागा बनवून तो बॉल फोर्स करून स्ट्रेट लॉंग ऑफच्या डोक्यावरून बाहेर काढले होते. त्यामुळे ती एक क्वालिटी आहे अयूबची, जी त्या स्पर्धेत पाहायला मिळाली. तर वळूया फ्लॅशबॅकमध्ये. अयूब, सुरुवात कशी झाली तुझ्या क्रिकेटची? सुरुवात तर मी जर पंढरपूरचा आहे आणि सुरुवात मी इथं आल्यावर किती 14 वर्ष असं, म्हणजे ओमसाई एक टीम होती, जे विलास पाटील आमचे गावात ती टीम चालवत होते आणि त्याच्यातही मी फक्त फिल्डिंग करत होतो. ते फक्त बोलत तू बेस्ट फिल्डर आहे बोलू. मग तिकडनं मी असं एक टायमाला काय झालं, म्हणजे एक ऑर्गनायझिंग आम्ही केली ओमसाईने. तिकडनं एक टीम आमची कॅन्सल झाली आणि पहिल्यांदा पोस्टमाता भाईंदरपडा त्यांच्या ऑपोजिट होते. तेव्हा मग मी तर बाहेर होतो म्हणजे घरी, तर ते बोले तुला खेळायचं आहे का, एक टीम शॉर्ट आहे. मग त्याच्यात मी पहिल्यांदा मला त्यांनी बॉलिंग दिली. बॉलिंग देऊन मी त्यांचा चांगला बॅट्समन होता तेजस भोईर, तर त्याला मी
7 रन देऊन त्याचा विकेट घेतला. तिकडनं मी इन टीम चालू झालो मग ओमसाईमध्ये. मग ओमसाईसाठी किती वर्ष क्रिकेट खेळलात आणि त्यानंतर ओमसाईसाठीच खेळलात की मग पुढची टीम आली? ओमसाईमध्ये आम्ही 2 वर्ष 2.5 वर्ष खेळलो. तिकडनं मी जसा चांगला खेळत खेळत मग जरा कसे, आणि आम्ही असं होतं की आमची टीम अशी होती ती, कारण कॉन्ट्री काढून खेळायचो आम्ही. बरोबर. आणि तेव्हा आमच्याकडे ते एवढे नव्हते म्हणजे पैसे आम्ही काढून, तर ते होते 2 मोठी 4-5 जण होते चांगले गाववाले, ते काढायचे ते खेळायचे. मग तिकडनं एक चांगली टीम आली, त्यांनी फक्त आम्हाला रणजित स्पोर्ट, तेव्हा तुकाई होती. मग त्यांनी आम्हाला जीवचंद साईडला एकदा त्यांनी नेला, म्हणजे घेऊन गेले आम्हाला खेळायला त्यासाठी. मग तिकडं गेम चालू चांगले. मग तिकडनं मी झालो, लखन झालो. तिकडनं मग त्या टीममध्ये आम्ही सेट झालो. मग तिकडनं कंटिन्यू तुकाईमध्ये खेळायला लागलो. मग आपण कासरवडोली गावाचा उल्लेख करताय, आगरी गाव आहे, आणि जेव्हा तुम्ही पंढरपूरवरून आलात तर ते प्रेम कसं व्यक्त कराल? नाही, कासरवाडी गाव म्हणजे असं नाही, ते प्रेम भरपूर करतात. कारण की जे म्हणजे असं क्रिकेटमध्ये बी नाही ना, असं व्यक्तीमध्ये कुठले तुम्ही आणि क्रिकेट असो तरी चालेल, पण ते चांगलं प्रेम आहे. असं अजून भावाबद्दल म्हणजे काही नाही तिथं. सर्व चांगले प्रेम म्हणजे आहेत. आणि आगरी असे ना, आगरी एकदम असे राहतात, एकदम भाऊसारखे राहतात सर्व, म्हणजे त्यांचा काही दोष नाही. म्हणून तुमच्या बोलण्याच्या पद्धती मला आगरी भाषा जाणवते, आणि थोड्या वेळानंतर जमलं तर आपण आगरी भाषेत सुद्धा संवाद करणार आहोत. तर प्रेक्षकांना आणि या क्रीडा विश्वाला अयूब शेख नेमका कुठल्या स्पर्धेत दिसला चमकदार खेळताना? मी क्रिकेटमध्ये मला तो वडवलीमध्येच एक टुर्नामेंट होती, ती चांगली म्हणजे MCC होती. MCC म्हणजे एक तारगाव ऑर्गनायझर टीम करत होते. त्या टीममध्ये म्हणजे त्या सामन्यामध्ये मी 2-3 सिक्स मारले. तिकडनं मग त्यांना माहीत पडलं हा बॅटिंग बी करायला लागला. मग तिकडनं मला चान्स बॅटिंगलाही द्यायला लागले. तिकडने चांगली म्हणजे ऑलराऊंडरची सुरुवात झाली तिकडनं MCC स्पोर्टमधनं. कासरवडीची जी 1-2 ग्राउंड्स आहेत, तर मागे डिक्लेरेशन झोन आहे, त्याच्यामुळे V मध्ये खेळणं किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याची सवय तुम्हाला लागली? कासरवडमध्ये 4-5 ग्राउंड आहेत, पण ते सर्व मागे डिक्लेअर आहे. ते आम्हाला सवय झाली फक्त V मध्येच खेळायची. फक्त एक नंतर 4-5 वर्षांनंतर रणजी स्पोर्टला ग्राउंड भेटला, ते पूर्ण ओपन ग्राउंड, तो ज्ञानगाव कॉलेज इथे. बरोबर. तिकडनं कसा प्रॅक्टिसला जायला ते यायला ते होत होता त्रास, पण तिकडनं पण आम्हाला जास्त करून मला जेवढं मागे डिक्लेअर असेल तेवढा समोर 20 शेपमध्ये खेळायला तेवढी मजा येते जास्त करून. कासरवडोली या गावाचा विचार केला तर प्रत्येक आयोजक अगदी जीवाभावानं स्पर्धा आयोजित करतो, आणि प्रत्येक आयोजकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की प्रेक्षकांना इतक्या चांगल्या स्पर्धा कासरवडोली या गावाकडून पाहायला मिळाल्या, त्याबद्दल सर्व आयोजकांचा मनपूर्वक आभार. मग रणजित स्मृती चषक ही स्पर्धा, म्हणजे ज्याला आपण ठाण्याचा वर्ल्ड कप ही स्पर्धा समजतो, श्रीकांत भोईर यांचं नियोजन, आणि त्या स्पर्धेनंतर मग काय बदल घडले का क्रिकेटमध्ये? नाही सर, ती रणजी स्पोर्ट नंतर मला तर वाटत नाही वडोदरी. मग एक GPL एक एवढी होती चांगला इव्हेंट. त्यानंतर तर रणजी स्पोर्ट अशी होती ठाण्याचा वर्ल्ड कप, कारण की त्यांनी जी ऑर्गनायझिंग केली ती त्याच्यात आम्ही पण होतो. 4-5 मोहम्मद वगैरे, श्रीकांत वगैरे भरपूर जण होते मेहनत करायला. आणि ती अशी एक होती, ते सर्व म्हणजे मॅच जसा फॉर्म पडला तसे आम्हाला कॉल तर चांगले, म्हणजे सोलापूर झाला, कर्नाटक तिकडनं बी आला, आम्हाला एक एंट्री टाकायची तिथं. पण ते कसं आता एवढं आपण आपल्या इकडे ठाणे शहर इकडचे ते डोंबिवली झालं, पनवेल झालं, आपण तिकडने एंट्री घेत होतो. आणि ती एक टुर्नामेंट अशी होती, म्हणजे खेळायला बी मजा यायची. पब्लिक तर एवढी तुम्ही पण बघितली असेल, पब्लिक एवढी फायनल डेला एक चांगला इव्हेंट करायचा होता तो. म्हणजे आताही सध्या करेल, या वर्षी झाली नाही, पुढच्या वर्षी करेल नक्की. अपेक्षा आम्हाला तीच आहे, प्रतीक्षा आमची तीच आहे, कारण त्या स्पर्धेने कित्येकांना ग्लॅमर दिलेला आहे. म्हणजे मी अजूनही मला आठवते, मी ज्या वेळेला तिकडे समालोचनाला होता, पवन केणे जेव्हा हायलाईट नव्हता, मुलाखत द्यायला तो लाजायचा, पण त्याचा खेळ भन्नाट होता, आणि त्या खेळाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. तर 4-5 पर्व रणजित स्मृती चषकाची झाली, आणि त्यानंतर ठाण्याच्या बाहेर कधी पडलात एकंदरीत? ठाण्याचे बाहेर म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटला तर मी सर्वात पहिले अख्तर शेखचं नाव घेईन, कारण की तो एक मित्र आहे माझा. मी असं ग्रामीण खेळता त्याला मी असं एकदम म्हणजे सांगितलं, कभी तो हमको भी चांस दिया करो बोलते बाहर. तो बोलते मैं एक चांस दूंगा, लेकिन वो चांस को तुमको 100% देना पडेगा. मग तिकडनं त्याला मला पहिली टुर्नामेंट झाली मला जोगेश्वरीला, विनर स्पोर्टमध्ये. तिकडनं मग मला तो बोलला, तो जोगेश्वरीला जायचं आपल्याला, रेडी राहा, मॅच आहे. मग तिकडनं त्यांना मी माहीत नव्हतं ऑलराऊंडर, फक्त तिकडनं मी बॉलर म्हणजे पहिल्या मॅचला चांगले क्रिकेट, जावेद शेख झाले, पापे होता, म्हणजे मोठे मोठे चांगले, त्यांना मी पहिल्यांदा बॉलिंग देऊन मी त्यांचे विकेट घेतले, आणि बेस्ट बॉलर झालो त्या टुर्नामेंटचा पहिल्याही मॅचचा. म्हणजे तिकडनं मग विनर स्पोर्टनी मला
त्याच्यामुळे तो कंटिन्यू आमच्या टीममध्ये राहील, तू येत जा म्हणून. म्हणजे एक मोका म्हणजेच हरो वा जिंकोच मी म्हणू शकेन तुमच्यासाठी. आणि त्या एका संधीचं तुम्ही सोनं केलं आणि विनर्स या त्या वेळेच्या अग्रमानांकित संघामध्ये तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित केला. किती वर्षासाठी तुम्ही विनर्स साठी खेळला? विनर्स मध्ये तर आता 5-6 वर्ष जास्तच झाले, कारण मी ओपन क्रिकेटमध्ये आणि विनर टीममध्ये 2015ला गेलो. तिकडनं आता टीम बंद होऊन किती 4-5 वर्ष झाले असते जास्त जास्त, आणि कंटिन्यू त्या टीममध्ये होतो. जशी बंद झाली तशी मग आम्ही इकडे तिकडे झालो सर्व, म्हणजे गेले 7-8 वर्ष तर ते विनरमध्ये गेले चांगले. विनर्स कडून खेळताना असा किस्सा जो नेहमीच तुमच्या लक्षात राहतो? विनर स्पोर्ट म्हणजे मला चान्स नाही भेटला तरी फक्त मी त्यांना बघत होतो आणि शिकत होतो त्यांच्याकडनं क्रिकेट, कारण की ती एक अशी टीम होती, सर्व चांगले प्लेयर होते. अख्तर झाला, सुमित झाला, शाहिद झाला, हर्षद होंडा होता, जयेश पाटील होता. मी फक्त ते काय करतात ते बघत होतो. तो मी अनुभव ग्रामीणमध्ये आणत होतो माझ्या कासवडोलीमध्ये. जसे ते करतात, काय मीटिंग करतात, काय प्लॅनिंग करतात, ते करून मी वडोलीमध्ये आणून एक त्यांना म्हणजे सल्ला देत होतो. मग तिकडनं मला एक एवढा एक शिकायला भरपूर भेटला. आणि एन्जॉय द विनरमध्ये चांगला एन्जॉय, कारण की आम्ही स्टेला राहिलो तर सर्व मस्ती करत होतो, मनात विचार होता, बंटीबाई होते, चांगले म्हणजे एन्जॉय झाला त्यांच्यात आणि एक शिकायलाही भेटलं. बघा मित्रांनो, कधी संघात संधी मिळाली नाही तर नाराज व्हायचं नाही. तुम्ही प्रत्येक वेळी शिकत राहिलात तर त्या संधीचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. आणि खूप चांगला फायदा अयुबने उचलला, म्हणजे घरच्या संघासाठी तो व्यवसाय क्रिकेटचा तो अनुभव तुम्ही उचललात. तर यालाच म्हणतात टेंडन्सी एका व्यवसाय क्रिकेटपटूची, आणि तुम्ही खूप चांगली जोपासलेली आहे. आपण कासरवडोलीच्या घरच्या संघाबद्दल थोडी चर्चा करूया, कारण वेगवेगळ्या परिसरात तुम्ही खेळलात. म्हणजे मला असं वाटत नाही की कुठला जिल्हा सोडला असेल तुम्ही, म्हणजे पालघर जिल्हा असेल, मीरा भाईंदर असेल, मुंबई असेल, वाडा असेल, म्हणजे भिवंडी असेल, सगळी ठिकाणी तुम्ही खेळलात. तर नायगाव परिसरामध्ये खूप स्पर्धा होतात, म्हणजे जुचंद्र नगरी जे आहे त्या जुचंद्र नगरीमध्ये मला असं वाटतं वर्षातून 30 एक टुर्नामेंट होतात. म्हणजे एक गेली पुढच्या दुसरी तिसरी, म्हणजे पूर्ण सीझन टेनिस बॉलचं जे आहे ते जुचंद्र नगरीचं आपण एन्जॉय केलं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्पर्धेत कासरवडोली टीम खेळते. तर तिकडच्या खेळाचा आयोजनाचा अनुभव कसा होता? ना जुचंद्र झालं ना, जुचंद्र झालं तर असं वाटायचं आम्ही घरच्या विकेटवर खेळतो, कारण की इथं मी असं नाही म्हणजे अजूनपर्यंत फर्स्ट राऊंडला घरी आलो नाही. ते सेमी फायनल असेच आहे, कारण की तिथं आम्ही खेळायची ती विकेट एक जुचंद्र ते रेल्वे फाटकच्या ग्राउंड होता ना, तिथं तर आम्ही कधी कॉल आला आणि कधी आम्ही म्हणजे फायनल मारून आलो नाही या सेमी फायनल. तिकडनं आम्ही कंटिन्यू जुचंद्रमध्ये आम्ही कधी जायचो तेव्हा हारून यायचो ना, जिंकूनच यायचो. घराच्या बाहेर पार्किंगसाठी जागा आहे अयुब? नक्की आहे तर नाही, पण बनवायला लागली होती. कशासाठी? गाडीसाठी. किती बाईक जिंकल्यात आतापर्यंत? आतापर्यंत 19 झालेत. 19 बाईक झाल्यात. मीरा भाईंदर मध्ये बाईक्सची स्पर्धा जेव्हा असते तेव्हा आवर्जून खेळतोस? हा नक्की, कारण की मी असं नाही म्हणजे बाईकसाठी खेळतो, कारण की एक टीम जिंकण्यासाठी खेळतो. तिकडनं मला बाईक आपल्या नशिबात असेल तर भेटणार असं एवढं तर आहे, कारण की आता जुचंद्र पट्ट्या झाले. फर्स्ट मला बाईक झाली असेल बाफानेला, फर्स्ट बाईक तिथं आली. तिकडनं मग जुचंद्र मध्ये 3 आले, अजून घोडबंदरला 2 आले, म्हणजे त्या पट्ट्यात मला 7-8 बाईक तर तिकडनं झालीत. म्हणजेच तुमचा खेळ जर चांगला असेल तर मग तुम्हाला बक्षीस तर मिळेल, ही तर शाश्वती आहे. अयुब, ग्रामीण क्रिकेट आणि व्यवसाय क्रिकेट दोन्ही क्रिकेट तुला आवडतं. तुला ग्रामीण पण खेळायचंय, व्यावसायिक पण खेळायचंय. मग ती ऍडजस्टमेंट कशी असते? कारण शेड्यूल पडतं, तुला कळतं की उद्या मला ग्रामीणला सुद्धा जायचंय आणि व्यावसायिकची कमिटमेंट असते तिकडे सुद्धा जायचंय, तर मग ती ऍडजस्टमेंट कशी करतोस? मी जास्त करून ग्रामीणला प्राधान्य जास्त देतो, कारण की ग्रामीणला मी मोठा झालोय. कारण की मी जर मला ओपन क्रिकेटनं भरपूर कॉल पण आले होते गेल्या वर्षी पण माझे ग्रामीणचे मॅच असल्यामुळे मी काही गेलो नाही. कारण की मी जर गेलो तर इकडं 10 प्लेयर थोडे नाराज होतात, म्हणजे कॉन्फिडन्स त्याचा डाऊन होतो. त्यासाठी मला एक सांगणार सुशांत मुखात एंट्री टाकतो कधी पण, त्याला त्याचा कॉल आला ना तर तू जाऊ नको, तर मी जात नाही. कारण की त्या टीमचंही नाव, ग्रामीण कासवडीचं नाव जर मोठा केला तर मला जास्त प्राधान्य भेटेल तिकडनं गावातनं. तर त्यासाठी मी जास्त करून ग्रामीणला हे करतो, कारण की ओपनलाही जातो. ओपनला पण शेड्यूल बघतो आधी, जर ग्रामीणची मॅच नसेल तर मी ओपनला जातो. मग सॅक्रिफाईस हा तुम्हाला जपावाच लागेल आणि त्यासाठी तुमची मानसिक तयारी असायला पाहिजे. आणि आयोगने खूप चांगलं वक्तव्य केलं की ज्या संघाने मला मोठं केलेलं आहे त्या संघासाठी मी जास्तीत जास्त वेळ देतो, आणि जेव्हा संघ खेळत नसेल तेव्हा मी माझ्या व्यावसायिक क्रिकेटला जपतो. आणि दोन्ही क्रिकेटला तो न्याय देतो. असं नाही की ग्रामीण क्रिकेट जास्त जिद्दीने खेळतो आणि व्यावसायिक क्रिकेट नाही. दोन्ही क्रिकेटच्या फॉर्मॅटना तो तितकाच चांगला न्याय देतोय. तर ही खासियत अयुबची आहे. अयुब, दोन्ही फॉर्मॅटचा म्हणजे ग्रामीण आणि व्यावसायिक
दोन्ही फॉर्मॅटचा असा अविस्मरणीय क्षण जो लक्षात आहे, तुम्ही केलेली कामगिरी आणि तुमच्या कामगिरीमुळे झालेल्या तुमच्या संघाचा विजय. अगोदर ग्रामीण. ग्रामीणमध्ये तर मी पहिले ते सांगणार, कारण की मालजी पडाल मी चांगली इनिंग 6 बॉल 6 केले होते, तिथं 6 बॉल 6 सिक्स मारले होते. ती इनिंग एक माझ्या लक्षात आहे, कारण की स्टार्टिंगच्या म्हणजे 2-3 वर्षानंतर मी लगेच 6 बॉल 6 सिक्स मारले. मग ती माझी एक माइंडमध्ये एक आहे, ती एक आपली 6 बॉल 7 आहे म्हणजे आपली. आणि ती बॅट पण माझी जुनी बॅट होती एकदम. ती बॅट आम्ही एक बॅट आहे ना, ते आम्ही 5-6 जण एक बॅटनं खेळत होतो. मग त्या बॅटला मी अजूनही ठेवलंय, त्याच्यावर 6 बॉल 6 सिक्स मारून ठेवलेली ती बॅट अजूनही तशी घरातच आहे. ती एक महत्वाची इनिंग आहे माझी. अशा किती बॅट्स आहेत घरामध्ये, म्हणजे तू खास करून जपून ठेवल्या आहेत की त्या बॅटमुळे कुठली तरी एक स्पर्धा तुम्ही गाजवली? बॅट तर अशा आता 5-6 आहेत घरी. बॅट झालं तर सुप्रीमो झाली, मग ती 6 बॉल 6 झाले. अजून एक इथे नाशिकला 93 मारले, ती बॅट आहे तशी. 3-4 बॅट तर तसे आहेत चांगले ठेवलेले. ट्रॅव्हलिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी इकडे तिकडे जावं लागते आणि त्याचमुळे ट्रॅव्हलिंग करून तुम्हाला खेळायचं आहे. तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये असा अविस्मरणीय क्षण, तुम्ही थकलेला आहात प्रवास करून आणि तिकडे तुम्ही तुमची कमिटमेंट पूर्ण केली, अशी स्पर्धा? ट्रॅव्हलिंग तर भरपूर महत्त्वाची, कारण की ट्रॅव्हलिंग जी करून खेळायमध्ये ते सोपं नाही सध्या. कारण की आपण आता एक 150 किलोमीटर इथं आहे, तर लगेच 200 किलोमीटर तिथे आहे. तर मी एक नाशिक ते आताच झाली, नाशिक ते सुरत लगेच मी एका दिवसात म्हणजे नाशिक आणि सुरत केली. कारण रात्री दिवसभर इकडे फिरून नाशिकला, लगेच रात्री जाऊन सुरतला गेलो. सुरतवरनं दिवसभर खेळून लगेच डेला इथं आलो अजून. ती एक प्रवास म्हणतात ती म्हणजे एक मी आमचा जो होता म्हणजे ऑनर, तो सांगत होता तू फक्त काही बी करून नाशिकला, की आम्ही सेमीफायनल होतो, ती तू जिंकून दे मॅच, मग तू कुठेही जा. मग ती एक म्हणजे माझी महत्त्वाचं असं नाशिकमध्ये एक चांगला क्रिकेट खेळ म्हणजे थकूनही तिकडे गेलो त्यासाठी. पेशन्स खूप इम्पॉर्टंट असतं कुठल्याही क्रिकेटच्या फॉर्मॅटसाठी. संयम, म्हणजे प्रत्येक वेळा अग्रेसिव्ह होऊन चालत नाही. बरं. तर तुझा गुण काय मैदानाच्या आतमधला? ॲग्रेशन, पेशन्स, काय? नाही, पेशन्स तर पाहिजे सर. ग्राउंडमध्ये पेशन्स असल्याशिवाय तुम्ही क्रिकेट, आणि ॲग्रेशन तर थोडा ते पण पाहिजे ग्राउंड. ॲग्रेशन झाले तर आपण एक माइंडमध्ये क्रिकेटमध्ये ॲग्रेशन थोडा ग्राउंडमध्ये पाहिजे, कारण की आपण लेझी राहिलो तर ग्राउंडमध्ये ते मजा नाही राहणार. आणि आपले जे पेशन्स आणि ॲग्रेशन असले ते गरजेचं आहे ग्राउंडमध्ये, कारण की एक माइंडमध्ये ठेवलं आपल्याला याला आऊट करायचंच आहे, मग ते ॲग्रेशन पाहिजे, त्याला आपण आऊट करून राहणारच. ते तुम्ही तुमचं बेस्ट देत आहे, पण तुमचा साथीदार म्हणजे तुमचे सहखेळाडू जर तुमच्या मनाप्रमाणे क्रिकेट खेळत नसेल तर चिडचिड होते? हां, नक्की चिडचिड तर सर होणार, कारण की आता ग्रामीणमध्ये तर भरपूर होते, कारण की आपण प्रोफेशनल म्हणजे असं काही बोलत नाही. त्या सर्व प्लेयर इकडचे तिकडचे असतात. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण हक्कनं बोलू शकतो, कारण ते आपले भाऊसारखेच आहेत आणि ते आपले प्लेयर आहेत. थोडाफार इकडे तिकडे झालो तर आपण अग्रेसिव्ह होतो तिकडे. अशी कोणती एक ग्रामीणची स्पर्धा, जसं आपण जिद्दीचा उल्लेख करताय, चिडचिड आहे, ॲग्रेशन आहे, कंट्रोल आहे पेशन्सचा, तर अशी स्पर्धा जी तुम्ही जिंकता जिंकता हरलात? ती सर आता ग्रामीण बिग बॅश झाली, कारण की आता किती टार्गेट जास्तही नव्हता, 53 या काहीतरी होता. त्याच्यात मी 2 ओव्हरला जाऊन म्हणजे नाही 60 प्लस होता, कारण की NP स्पोर्ट उत्तम बरोबर. हां, येस. कारण की ती एक अशी आहे स्पर्धा, की आम्हाला ती क्वालिफाय झालं तरी आमच्या मनाला म्हणजे आनंद आहे. ती आम्ही आता 2 वर्ष झालो, आम्ही हातातली मॅच असेही हरतात. आणि ही मॅच तर अशी होती आता गेल्या वर्षी, कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरला मी 30 मारलेत. त्यानंतर टेप बॉलला आऊट झालो, तर आकाश आऊट झाला तिकडनं. 30 बॉल 35 नाही झाले. ती जास्त स्पर्धा आमच्या मनाला लागते. म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये फक्त एकट्याने तुम्हाला जिंकता येणार नाही, तर प्रत्येकाला ते कॉन्ट्रीब्यूट द्यावं लागते. विथ बॉल, विथ बॅट, तुमच्या फिल्डिंग स्किल्स, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचमुळे आता तुमचा फिटनेस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तुमची जर बॉलिंग स्टाईल मी पाहिली किंवा कोणीही पाहिली, तर तुम्ही खांद्याचा खूप जास्त वापर करता, पूर्णपणे फॉरवर्ड लीन होता, पुढे झुकता आणि झुकून ती गोलंदाजी करता. तर दुखापतीची भीती वाटत नाही किंवा दुखापत झाली आहे का? नाही सर, कारण की आतापर्यंत तरी एवढा वर्ष 10-12 वर्ष जेव्हा खेळतोय, दुखापत तर नाही. कारण की ती माझी ॲक्शनच तशी आहे, कारण की मी शिकलोय ना असं म्हणजे 10 फुटावर फक्त अशी बॉलिंग टाकत होतो जेव्हा, असं शिकत होतो. तिकडनं मग ती माझी बॉलिंग ॲक्शन तशीही राहिली अजूनपर्यंत. तरी देवाची कृपा इंजर्ड नाही झालो, कारण की शोल्डर बिल्डरला आहे तसं, कारण की ती शोल्डर असा झालाय मला माहीत आहे, मजबूत झालाय, ते मी आपलं शोल्डर तशीच बॉलिंग टाकत राहतो सध्या.
आणि दुखापत होऊ नये आम्ही तीच प्रार्थना करतोय, कारण उत्तम दर्जाचा क्रिकेटपटू, डाऊन टू अर्थ, अगदी पाय जमिनीवर ठेवून तो आपल्या संघासाठी एकनिष्ठतेने खेळतो, असा आहे अयूब शेख. अयूब, तुमचे काही आकडे आम्हाला हवेत, म्हणजे एक रॅपिड फायर छोटीशी घेऊया. फक्त तुमच्या कारकिर्दीवरचे काही आकडे आहेत, अंदाजे आकडे, त्याची आपण माहिती घेऊया. अयूब, तुमचं पूर्ण नाव? अयूब तय्यब शेख. तुमचं गाव? पंढरपूर. तुमची पहिली स्पर्धा? पहिली स्पर्धा कासरडोली. आतापर्यंत किती अर्धशतक आलेत? अर्धशतक तर आता 25च्या वरच आहेत. आतापर्यंत एकूण मालिकावीर? मालिकेवर 7+ असेल. उत्कृष्ट फलंदाज? 25च्या वरती. उत्कृष्ट गोलंदाज? 20. क्या बात. तर फिटनेस बद्दल आपण चर्चा केली, पण तुमचं काहीतरी कमिटमेंट असायला पाहिजे की हे त्या खेळाडूंनी त्या संघासाठी दिलंच पाहिजे. म्हणजे जो तुमचा एक बेसिक रूल आहे कुठल्याही संघात खेळताना, आणि कदाचित इतर खेळाडूंना तुम्हाला सांगायचं असेल की हा रूल फॉलो झालाच पाहिजे, तर तो रूल कोणता? रूल तर बघा, सर्वात पहिले प्रॅक्टिसला जायच्या आधी ग्राउंडचे 2-3 राऊंड मारायचे, थोडा स्ट्रेचिंग वगैरे करायचे, आणि मग तिकडनं, कारण की प्रॅक्टिस आपली सुरुवात होते, मग तिकडनं प्रॅक्टिसला तुम्हाला काही इंजरी होणार नाही, हे सांगायचं फक्त. प्रॅक्टिस आहे, फिटनेस आहे, डाएट आहे. मी अजूनही एक गोष्ट लक्षात आले मला की खेळाडू जोपर्यंत खेळतायत, म्हणजे एक राऊंड जिंकला, दुसरा राऊंड खेळणार आहे, तोपर्यंत जेवत नाही. मला देखील एक गोष्ट ती कळली नाहीये, तर त्यामागचं नेमकं कारण काय? नाही सर, जेवण तर कसं, कारण की आता मी प्रोफेशनल विनरमध्ये होतो ना, तेव्हा म्हणजे त्यांच्याकडनं एवढा बघितला, ते लोक मॅच झाली नाही एक तर ते लोक काय जेवाय वगैरेचा काय विषयच काढत नव्हते. नाश्ता केला त्यांनी, काय फक्त फल फ्रूट वगैरे आणायचे. आणि जेवण केलं तर माणसाची बॉडी तर जास्त म्हणजे एक झोप येते आणि बॉडी जास्त हेवी होते. त्यासाठी जास्त करून बाहेर तर मी बघतोय तर फल फ्रूटही खातात, आणि तिकडनं आपल्या थोडा एनर्जी बी येते तिकडनं, काही बिस्किटं खा तिकडनं. मग तुमच्या चांगल्या खेळामुळे तुम्हाला जिल्हास्तरीय फॉर्मॅटमध्ये मौका मिळतो, म्हणजे ठाणे वर्सेस रायगड या ज्या प्रेक्षणीय लढती होतात, आवर्जून अयूब तुम्हाला आमंत्रण असते, तर त्या फॉर्मॅट बद्दल काय सांगाल आणि त्या मजेबद्दल काय सांगाल? नाही, रायगड ठाणे तर एक चांगलं आहे, म्हणजे प्रेक्षकांना बघायलाही मजा येते. आणि गेल्या वर्षी मी रायगड वर्सेस ठाणेमध्ये मॅच जिंकूनही दिली, 1 बॉल 4ला 4 मारला, आणि ती एक एन्जॉय क्रिकेट आहे. म्हणजे ते अशी रायगड झाला आणि ठाणे झाले, एवढी पब्लिक असतात ना बघायला वगैरे, आणि ते टीम बनवतात आपले मेगा गोले, त्यांनी आम्हाला चान्स देत असतात. त्यांना एक आम्ही म्हणजे त्यांना थँक्स बोलत राहील. आता तुमच्या आवडत्या स्पर्धा प्रेक्षकांच्या माहितीसाठी, प्रेक्षकांच्या मनात हा संभ्रम आहे की आम्ही काही निवडक स्पर्धांचीच माहिती घेतोय, असं नाही आहे. आम्ही फक्त प्रेक्षकांना अगोदर विचारतो, आम्ही पाहुण्यांना विचारतो की कुठल्या स्पर्धाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, आणि ती लिस्ट घेतो, आणि नंतर आम्ही त्या स्पर्धेबद्दल आमच्या पाहुण्यांना विचारतो. त्याचमुळे सगळ्या स्पर्धा आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. फक्त जी चॉईस आमच्या पाहुण्यांची आहे त्या चॉईसनुसार आम्ही ते प्रश्न घेत आहोत. तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक या स्पर्धेत खेळण्याचा आनंद कसा व्यक्त कराल? नाही, त्या ग्राउंडला आणि त्या म्हणजे ती मॅन ऑफ द मॅच घ्यायलाही भरपूर मेहनत करायला लागते, आणि मी केली आहे तशी. म्हणजे 2 मॅन ऑफ द मॅच मला रतनबुवाला आले आहेत. तिकडे म्हणजे विनर स्पोर्टमध्ये मी खेळताना 2 मॅच मी जिंकवलेत. मग ती मॅच ऑफ द मला भेटली ना, मी अजून तशी ट्रॉफी ठेवलेली आहे, कारण की त्या ग्राउंडला आणि त्या टुर्नामेंटला जर मॅन ऑफ द मॅच घ्यायची म्हणजे सर्व मोठी गोष्ट आहे सर. आणि ती ऑर्गनायझर तुम्ही जर बघितले केवढी मोठी इव्हेंट असते, पब्लिक एवढा असते, म्हणजे तिकडली भरपूर पब्लिक आहे, ती इव्हेंट एक चांगली असते. तुमच्याच गावातल्या 2 स्पर्धांचा मी उल्लेख करेन. घोडबंदर रोड प्रीमियर लीग, जो तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला होता आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह होता, त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही स्वतः ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये होता. सर, घोडबंदर रोड कारण ऑर्गनायझिंगमध्ये आम्ही भरपूर जण आहेत. कासरवाडी झाले, म्हणजे राजूदास, सुशांत वगैरे, मोहम्मद झाले, संदेश आहेत, अजून भरपूर काय आहेत, त्यांचे नावं घेता येत मला. तिकडनं घोडबंदरमध्ये मी 1 वर्ष मॅच सिरीज बाईक पण घेतली आहे, आणि ती इव्हेंट तर एक खेळायला खूप मजा येते. कारण की यावर्षी 2 वर्ष झाली नाही घोडबंदर GPL बोलले, कारण मी यावर्षी तर सांगणार त्यांना GPL ठेवा, कारण की असं ना, घोडबंदर रोड म्हणजे एक नवीन प्लेअर आपल्याला दिसायला भेटले. व्हेरी गुड. इकडनं कारण की बालकुम मधले कोलशे झाले, तर घोडबंदर भाईंदरपाडा आहे, ते कोण ना कोण आपल्याला एक असा प्लेअर दिसेल त्यात, तर ते आपण कुणाला तरी ओपन क्रिकेटमध्ये त्यांना आपण संधी देऊ शकतो. रेग्युलर क्रिकेट खूप चांगलं खेळलं जातं घोडबंदर रोड परिसरामध्ये, म्हणजे ओवळा आला, भाईंदरपाडा, भोगरपाडा, कासारडोली, पाळकुम, कोलशेत, धुकाळी, तर अशी विविध गावं आहेत. त्यामध्ये ब्रह्मांडचे पण काही खेळाडू खेळतात, ब्रह्मांडचा पण खेळाडू खेळतात.
त्याचमुळे जशी लोकसंख्या वाढते तसे खेळाडू सुद्धा वाढतात आणि त्याचमुळे खूप चांगला इनिशिएटिव्ह घोडबंदर रोड प्रीमियर लीगचा आपण पाहतोय आणि आय होप की या वर्षीचा फॉर्मॅट तो पाहायला मिळेल. अजून एक स्पर्धा तुमच्याच गावातली श्रीकांतदादा भोईर यांची रणजित स्मृती चषक, त्याबद्दल काय सांगाल? रणजी स्पोर्ट मला आम्ही कारण की त्या टीममध्येच होतो, म्हणजे आहे अजून बी. तर ती इव्हेंट आम्ही करतो, मेहनत करून करतो आणि असे नाही 20-25 जण असतात मेहनत करायला. कारण की आता जो ग्राउंड आहे ना ज्ञानगाव कॉलेज तिथं तर आम्ही असे म्हणजे मोठे मोठे दगड होते ते सुद्धा आम्ही स्वतः म्हणजे JCB नाही लावले, आम्ही स्वतःहून उचलून वगैरे ठेवलेत. तर तो मैदान आम्ही म्हणजे असं बनवलं आहे ना आता सध्या, म्हणजे आता पुन्हा ठाणे घोडबंदर रोडला तसा ग्राउंड नाही अजूनपर्यंत मैदान. व्हेरी गुड. तिकडनं आम्ही जी मेहनत घेतली आहे आणि एक श्रीकांत भोईर तो ऑर्गनायझिंग करतो, बेस्ट टुर्नामेंट होते या घोडबंदर रोडची. नाही, बेस्ट म्हणजे काय द्यायला पाहिजे खेळाडूंना, काय पाहायचंय प्रेक्षकांना, त्याची खूप माहिती चांगली श्रीकांतदादा भोईर यांच्याकडे आहे आणि ते नियोजन आपण पाहतोय सातत्यानं. दादोजी कोणत्या स्टेडियमवर नजीमुल्ला ट्रॉफी? नजीमुल्ला ट्रॉफी आता पहिल्यांदा नाईटला खेळलो तेव्हा असं वाटलं कुठं तर इंटरनॅशनल मॅच खेळायला लागलो, कारण की एवढी लाईट सध्या आपण तर अजून कुठं खेळलो नाही. तर एक तर दादोजी झाली, एक सुरतला होती. पण दादोजी स्टेडियमला आपण जे नजीमुल्ला खेळलो तिकडनं फक्त आम्हाला ग्रामीणला एंट्री भेटली नव्हती, कारण की आमची इच्छा होती ग्रामीणला जर आम्हाला एंट्री भेटली असली तर आम्ही ती नक्की फायनल मारली असती. कारण की थोडा इश्यू झाला इकडे तिकडे, पण ती लाईट बघून आमचे प्लेयर एवढे म्हणजे नाराज झाले होते ना, आपण या मैदानाला खेळत होतो आणि त्या टायमाला आम्ही म्हणजे एवढे फॉर्मला होतो ना, ते चांगलं म्हणजे इकडे आम्ही वर्षात 15-20 तर फायनल मारले होते. तो म्हणजे एक चान्स तो आम्ही घालवला, कारण की आम्ही ग्रामीणमध्ये ती एवढी चांगली टीम असताना नजीमुल्लामध्ये आम्ही नाही आहे. आणि नंतर ओपनला तर मी क्रिकेट खेळत आहे, मग त्या मॅचला तो एक बघून म्हणजे लाईट्स वगैरे स्टेडियम बघून भरपूर असं वाटलं इंटरनॅशनल मी खेळायला लागलो सध्या. अजून कुठल्या स्पर्धांबद्दल तुम्हाला बोलायचंय, म्हणजे तुम्हाला अजून व्यक्त व्हायचंय? नाही, ती एक स्पर्धा आहे नजीमुल्ला. TDPL झाली. TDPL एक अशा ग्राउंडला आता झाली, निलजे ग्राउंडला झाली होती. तिथे मॅच ऑफ द सिरीज भेटली होती, कारण तिकडं मी आयकॉन कुणाचा नव्हतो. त्यानंतर एक जगन्नाथ पाटील मांडावले आहेत, त्याचे म्हणजे त्यांचा कॉल आला, तो होणार का माझा, कारण माझा आयकॉन कॅन्सल झालाय. मी बोललो होतो दादा, त्याला काय नाही. मग ती टीम आम्ही एवढी म्हणजे पिक्चरमध्ये टीम नव्हती, कारण की टीम एकदम नॉर्मल होती. असे मोठे प्लेयर नव्हते. आयकॉन भूषण गोले होते आणि बाकी प्लेयर असे नावाजलेले काही नव्हते. मीरा भाईंदरचा गॉडसन पिका होता. हो, तो होता तिकडनं. ती मग अशी एकदम म्हणजे अशी वाटत नव्हती कुणाला फायनल मारू शकते या सेमीपर्यंत जाऊ शकते. पण ते प्लेयर एवढे होते, यंगस्टर होते आणि सर्व 100% मेहनत करत होते. आम्ही ती असं वाटतं आम्ही सर्वांनी मेहनत करून 100% करून ती फायनल जिंकली तिकडे. आणि तो एक राऊंड मला एक चांगला वाटला, कारण मी फर्स्ट बॉलला 6 मारत होतो तिथे जाऊन डायरेक्टली. तो ग्राउंड एक मला चांगला वाटला तेवढं. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग म्हणजे ठाण्यातील म्हणजे नवी मुंबईपासून मीरा भाईंदर झालं किंवा भिवंडी झाला, सर्व परिसरातील खेळाडूंना एकत्रित करणारी स्पर्धा. युगने त्या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार जिंकला होता. तो पर्पल पॅच होता मागच्या 2 वर्षामध्ये, जिकडे जिकडे खेळायचा तिकडे तिकडे चमकायचा. हां, अगर गेल्या वर्षी एक माझं म्हणजे चांगलं झालं, जिथे आयकॉनला जाऊन या म्हणजे जिथं आयकॉन खेळत होतो तिकडे माझे 50 पण यायची आणि सिरीज वगैरे. तर गेल्या वर्षी म्हणजे चांगला गेला हा सीझन म्हणजे बोलायला गेलो चांगलाच झाला, कारण गेल्या वर्षी नाशिक झाला, कुठेही जाऊन मी आपलं 100% देऊन चांगला क्रिकेट खेळत होतो, ते होत होतं. ते गेल्या वर्षी चांगला गेला एवढं. कुठल्याही मैदानात खेळात तुम्हाला अर्धशतक पूर्ण करता येते, पण अशी एक स्पर्धा आहे ज्या स्पर्धेत अर्धशतक पूर्ण करणं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न काही खेळाडूंचंच पूर्ण झालेलं आहे. म्हणजेच एअर इंडिया स्पोर्ट्स ग्राउंडची ती स्पर्धा, अर्थात सुप्रीमो फाउंडेशनची सन्मान्य संजय पतस यांची सुप्रीमो चषक. त्या स्पर्धेचा मागच्या वर्षीचा अनुभव काय सांगशील? तर मला एक कॉल आला होता हकीमबाईचा उमर 11मध्ये. तर मी टीममध्ये अजून डिसाईड नव्हतं कोणाच्या टीममध्ये. मला त्यांचा कॉल आला होता, तो सुप्रीमो किसमें खेल रहा है क्या? मैं बोला सर अभी तक तो नहीं बोलूँ, तो हम लोग के टीम में खेलेगा क्या? मैं बोला खेलूँगा सर. तेरे को मतलब हम लोग प्लेइंग 11 नहीं खिलाएंगे बोलते. मला सर ठीक है चलेगा बोलते. फिर उसमें हकीमबाईंनी म्हणजे पहिल्या मॅचला विकेट पडला. आम्ही म्हणजे इथं डगआउटमध्ये होतो आरामात असं बसलेला. जसं पहिल्या ओव्हरला विकेट पडला तसा डायरेक्टली हकीमबाईंनी माझं नाव घेतलं. मी थोडा असं म्हणजे आश्चर्य झालो, पण माझं नाव 1 डाऊनला डायरेक्टली. मी 1 डाऊनला जाऊन मग चांगली मतलब आपल्याला चान्स तर दिला आहे, तर आपण आता मी जाताना ग्राउंडमध्ये विचार केला चान्स 1 डाऊन भेटला, थोडा आपण 1-2 बॅटला मिडल करून चांगले रन करू बोलू. ते तसा समोर गुजरातची टीम होती. तिकडनं मी 1-2 माझे बॅटवर घेतले
मग तिकडनं एक चांगला बॉलर त्यांचा होता लेफ्ट म्हणून, त्यांना 2 सिक्स मारले. मग तिकडनं मलाही म्हणजे सिक्स मला असे वाटले नाही सिक्स एवढे गेले कसे पटकन, आणि तो दिवस एक चांगलाच होता. तिकडनं मग 2 सिक्स मारून त्यांना तिकडनं मग दुसऱ्या मॅचला तर अजून चान्स तसा 1 डाऊनला दिले. ते 50 मारली ती मला म्हणजे अशी वाटत बी नाही मी 50 मारली त्या ग्राउंडला. सर्वजण मला सांगत होतो सिक्स कसे एवढे मारतोय, म्हणजे का 1-2 सिक्स मुश्किल न जातात या ग्राउंडला. मग मी बोललो ते मला बी माहीत नाही, कारण की मी जसं मिडल करत होतो आणि तसे सिक्स जात होते बोलू. आणि चांगले म्हणजे बॉल असे नाही चांगले लो फुलटॉच वगैरे मारले, म्हणजे चांगले लेजंड क्रिकेटर येऊन पण मला सांगत होते, बोलते अरे तुम्ही चांगले बॉल मारले बोलू. कारण की इथं 2 सिक्स मारायला मुश्किल आहे, कारण की हा सिक्स एवढा लांब आहे ना सुप्रीमचा, तर कदाचित लवकर कोण मारत नाही. आणि तू 6-7 सिक्स मारलेत बोलू. तो ग्राउंड आणि एक ती इनिंग माइंडमध्ये राहिली. बॅटस्विंग आणि बॅकलिफ्ट या 2 गोष्टींचा खूप चांगला फायदा अयुबने नेहमीच उचललेला आहे. हे पुण्यातलं झालं, ठाण्यातलं झालं, पालघरचं झालं क्रिकेट. आता थोडं बाहेर वळूया आपण. अजून कुठे बाहेर खेळण्यासाठी वळलाय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये? रत्नागिरीमध्ये मी आहे. रत्नागिरीमध्ये बॅटिंगला जास्त चान्स आला नाही, 1-2दा आला होता, पण ते काय 1-2 सिक्स मारलेत. बाकी तिकडनं रत्नागिरीमध्ये एवढा नाही. मग तर ट्रॅजेडी कधी कधी अनुभवावे लागतात, म्हणजे सगळं काही मनासारखं होईल क्रिकेटच्या मैदानामध्ये असं नाही आहे. तर असे कधी ट्रॅजेडी झाले, म्हणजे अक्षरशः रडू आलं होतं मैदानामध्ये किंवा मैदानातून घरी गेल्यानंतर? सर एवढा तर नाही, कारण की मैदानामध्ये एक एवढा आहे. घरी मग सुप्रीमला सांगतो, कारण की सुप्रीममध्ये मी विचार केला नव्हता बोलो, म्हणजे माझी आणि वाईफमध्ये एक झाली चर्चा. बोलो अशी मला बोल तुझा जर तू माझ्यासाठी लक असतील ना तर मला सुप्रीममध्ये बाईक भेटेल बोलू. असं तर मी असं तिला बोललो, कारण की ती मला बोलली ठीक आहे ना तुम्हाला सुप्रीममध्ये भेटणार बोलू बाईक. ती एक झाली चर्चा, आणि ती तशी मी एक परफॉर्मन्स झाला, 250 झाली एक. तिकडं नंतर बाईक भेटल्यामुळे तिला मी बोललो तू बोलली ती का मग तू माझ्यासाठी लक आहे बोलू. ती एक मला अनुभव, मला ती म्हणजे एकदम खुश पण झालो त्या मॅचसाठी. आणि एक म्हणजे तुला बोलू, म्हणजे तुला मी आधी तिला मी सांगतो तू म्हणजे नाही तसं लक तसा काही नसतो लक फॅक्टर वगैरे. पण ती बोलली मी तुझ्यासाठी लकच आहे बोलून. मग ती एक लकसाठी म्हणजे तिला एवढं आहे, तिला मी सांगितलं लक आहे तुझा, आणि मला बाईक भेटली आणि मी भरपूर खुश आहे तुझ्याकडे. फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे, आणि तो फॅमिली सपोर्ट अयुबला सातत्याने मिळतोय, आणि खूप चांगला साथीदार त्यांना मिळालेला आहे आयुष्यामध्ये. तर आपण पुढे वळूया. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2 पर्व झालेले आहेत, 3रं पर्व येते. पहिल्या 2 पर्वात सहभागी झाला होतात का, आणि या पर्वासाठी काय तयारी केली आहे का? नाही, पहिल्या वर्षी तर मी फॉर्म भरला नव्हता, आणि गेल्या वर्षी फॉर्म भरला होता. ते ट्रायल्स वगैरे देऊन मी चांगली जे सिलेक्शन मॅच असते ना तिथपर्यंत गेलो होतो. ग्रीन तिकीट झाला, ब्ल्यू तिकीटच्या टायमाला मी चांगलाही म्हणजे परफॉर्मन्स चांगला दिलता, आणि ते 25 रन 12 बॉलमध्ये टार्गेट होता. ते मी 8-9 बॉलमध्ये मारला होता, आणि बॉलिंगही मी 6 बॉलमध्ये फक्त 3च रन दिलते. पण ते आता ब्ल्यू तिकीट आपल्याला का नाही भेटलं ते आपल्याला माहीत नाही, कारण की आता वरचा त्यांचा काय असेल काय नाही ते. आता माझे समोर चांगले प्लेयर बॉल डॉट केले ते 2 वेळामध्ये ते आऊट झाले, कारण की 2 वेळा आऊट झाले तर तो बॅट्समन चेंज असतो. मग ते ना सिक्स मारता ते 2 वेळा आऊट झालेत, आणि मी चांगले म्हणजे विदाऊट आऊट होऊन ते 25 रन बी चेस केले, आणि बॉलिंगही चांगले केले. मग ते आता ते त्यांना माहीत आपल्याला म्हणजे सिलेक्शन का नाही झाला तिकडनं. मागच्या वर्षीच्या कडू आठवणींना सोडून या वर्षी नव्याने तयारी करायची, कारण त्या गोष्टी आठवून तर काय उपयोग होणार नाहीये. लवकरच पुढचा सीझन येते, तर आतापासून तयारी केली आहे का? हां सर, आता तर ISPLला तर आपण तयारी आतापासूनच करणार आहे, कारण की जे मागच्या वर्षी झालं आहे त्या यावर्षी नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आतापासून म्हणजे आता फिटनेस वगैरे चालू केला आहे मी, आणि यावर्षी जे मागच्या वर्षी क्रिकेट झालं आहे त्याच्याहून जास्त चांगला क्रिकेट करायचा म्हणजे प्रयत्न करणार यावर्षी. त्यासाठी आता तर मेहनत चांगली आहे यावर्षी. फ्युचर काय अयुबचं, म्हणजे भविष्यात अयुब काय करताना पाहायला मिळेल, क्रिकेटवरच की क्रिकेटच्या व्यतिरिक्त दुसरं काही? सध्या जर बघा सर, आता जर क्रिकेट जेवपर्यंत आपल्या अंगात आहे तोपर्यंत आपण क्रिकेटला जास्त प्राधान्य देऊ. तिकडनं जोपर्यंत आपली बॉडी आहे, म्हणजे बॉडी साथ देते त्यापर्यंत तिकडनं. त्यानंतर आपण घरचा एक आहे कपड्याचा शॉप आहे तिकडनं. त्यानंतर नाही तर आपण एक स्पोर्ट्सचा दुकानही चालू केला आहे, म्हणजे गावाकडं. तर विचार असेल एक गावाकडे एक शॉप आहे, तर एक आपण वडवली गावातही करू शकतो. मैत्री खूप महत्वाची आहे, जी सुखादुःखात नेहमी कामाला येते. तर मोहम्मद वरेकर आणि अयुब यांच्या मैत्रीबद्दल आम्हाला ऐकायचं.
नाही सर, मोहम्मद वारेकर मला ना तर जास्त करून त्याच्या तो आहे म्हणून जास्त क्रिकेट लांबचा म्हणजे खेळतोय मी. कारण की कुठंही आयकॉन असले तर मॅच त्याला मी एक कॉल केला ना आपल्याला इकडे जायचं आहे, त्याची गाडी कधीही तयार असते. तो एक असा आहे, म्हणजे तो बोलला ना मला इथं क्रिकेट म्हणजे तू इथं मॅचला जाऊ नको, तर मी त्यासाठी कुठेही जात नाही. आणि त्याने आपल्याला भरपूर सपोर्ट केला आहे मोहम्मद वारेकरने. आणि याच्या पुढेही त्याला मी तो जसा बोलेल तसा करत राहीन. कारण की तो मैत्री आणि एक भावासारखा पण आहे. आपल्याला सपोर्ट त्याचा खूप असतो. कारण की दरवर्षी त्याच्याकडनं मला काय काय गिफ्ट पण येतात आणि एक सपोर्टही त्याचा असतो. टीम सपोर्ट म्हणजे संघाचा सपोर्ट कसा असतो पूर्ण वर्षभर? संघाचा सर बोला, संघाचा सपोर्ट चांगलाच असतो आणि पूर्ण गावाचा असतोय. गावामध्ये असे व्यक्ती आहेत जे मला भरपूर सपोर्ट करतात. राजू पाटील झाले, राजू दादा आपले, तिकडनं रमणदा आहेत, 40+ पूर्ण वडवलीची टीम, शेंडोबा 40+. कारण ती आमच्या वडवलीलाही सपोर्ट करते, म्हणजे टीमला, प्रिन्स 11ला आणि मलाही. कारण की मी कुठेही गेलो तर मला सांगतात तुझी लाईव्ह पाठवत जा आम्हाला लिंक. ते झाले. अजून नरेश स्पोर्ट्स आहे, गावातले भरपूर आहेत. श्रीकांत झाले, विलास पाटील, अजून रमणदा आहेत आणि आमचा एक 46 ग्रुप. ते एक आम्हाला आमची एक प्रिन्स 11 टीम ती सपोर्ट चांगली करते. त्याच्यात झाले आरिफ झाले. कारण की मी प्रॅक्टिस जर मला नसेल तर मी आरिफ यांना, हे बॉलर झाले आरिफ झाले, नितीन वैद्य आहे, त्यांना मी घेऊन प्रॅक्टिस करतो. कारण की ते लेफ्टम आहेत दोघं. त्यांचं काय लेफ्टमला सध्या अडचण जास्त होतं आजकाल रायटी बॅट्समॅनला. ते दोघांना घेऊन मी बॅटिंग प्रॅक्टिस करतो, रिव्हर्स बिवर्स वगैरे. मग ते मला मॅचमध्ये इम्प्रूव्ह भेटतो त्याचा. म्हणजे ते चांगले जर लेफ्ट मारतो तर मी बिंदास रिव्हर्स फिरतो आणि ते माझ्या बॅटला लागतात. ते त्यांचे म्हणजे बॉलिंगचे त्यासाठी मला ते एक सपोर्ट चांगला आहे त्यांचा. व्यावसायिक खेळाडूंपैकी कोणाकोणाचं मार्गदर्शन मिळते? व्यावसायिक म्हणलं तर सर्वात पहिले अख्तर शेख यांनी मला सपोर्ट केला आणि ती सांगत होते असा क्रिकेट कर आणि जास्त करून फिटनेस. ते झाले, अख्तर शेख झाले. आता सध्या तारिक भाई आहेत, म्हणजे सांगतात. सुमित कडनंही चांगलाच क्रिकेट शिकलो. आणि चांगले जेवढे ज्यांच्या खाली जे क्रिकेट खेळो त्यांनी सर्वांनी मला शिकवलं, म्हणजे काय कसं खेळायचं, म्हणजे कुठला बॉलर काय आला, रेड आला काय, म्हणजे आपण बॅटिंग वगैरे झाले, बॉलिंग झाले. चांगले आहेत क्रिकेटर ते. आपण जेव्हा सुमित वगैरे ते त्यांच्याकडून चांगलाच शिकलो. इनोव्हेशन खूप महत्वाचं आहे आणि इनोव्हेटिव्ह आयडियाज पण खूप चांगल्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळत आहेत. म्हणजेच tenniscricket.in वतीनं आपण इंडिया कप पाहिला आणि 70-70 स्पोर्ट्सच्या वतीनं वेगवेगळ्या बिग बॅश असतील किंवा धमाका सिरीज असेल, तर त्या फॉर्मॅटमुळे तुम्हाला अजून जास्त एनहान्स क्रिकेट खेळायला मिळते, चांगलं क्रिकेट खेळायला मिळते. सर 70 तारिक भाई साहेब जे असे ऑर्गनायझर बिग बॅश वगैरे झाले. बिग बॅश म्हणजे त्यांचं आहे, म्हणजे ते जे इव्हेंट करतात ते क्रिकेट तर चांगले खेळावर, कारण त्यांचे इव्हेंट सर्व मोठे असतात. ते क्रिकेट झाले आणि ॲज एक ग्रामीण झाले आपण, म्हणजे त्यांचा क्रिकेट आणि ते क्रिकेट थोडा म्हणजे होतो मुश्किल खेळायला पण इकडे तिकडे. पण ते मी अटेम्प्ट करून कुठं ना कुठला ते क्रिकेट खेळायला जातो जास्त करून. इंडिया कप खेळलात तुम्ही? नाही, इंडिया कप तर नाही सर. कारण की जी भारत कप होती ती पावसामुळे कॅन्सल झाली. त्याच्यात मी होतो प्लेइंग 11मध्ये, ती झाली नाही. आता या वर्षी होईल तर मग ती खेळणार. घरच्यांचा सपोर्ट कसा राहिलाय? कारण तुम्ही म्हणजे दिवसभर बाहेरच असाल, मला असं वाटत नाही की तुम्हाला कुठे सुट्टी असेल, सोमवार टू रविवार तुम्हाला क्रिकेटच खेळायचंय, तर घरच्यांना कसं सांभाळता? नाही सर, घरच्यांचा सपोर्ट तर पहिल्या स्टार्टिंगला तर नसतो, म्हणजे आई वडिलांचा सध्या तर. कारण की मी स्कूलला बी असं बिंग मारून मी असं म्हणजे बाहेर, म्हणजे घरच्यांना वाटायला मी स्कूललाच आहे, पण मी असंच डायरेक्टली बॅग घेऊन ते कुठल्या तरी दुकानात ठेवून तसंच क्रिकेट खेळायला जात होतो. तेव्हा घरच्यांचा सपोर्ट तर नव्हता, पण जसा क्रिकेट चांगला होत मग घरच्यांचा, आई वडिलांचा सपोर्ट आला. तिकडनं मग फॅमिली, आता वाईफ झाली, मग तिकडनं आता असा सपोर्ट आहे की ते कुठेही मॅच असले ते जा सांगतात, फक्त आम्हाला लिंक पाठव. त्यांचा सपोर्ट एक चांगला आहे. पूर्ण करिअर तुझं जर पाहिलं, फ्लॅशबॅक पाहिला, तर तू समाधानी आहेस की काहीतरी राहून गेले? नाही ना, समाधान राहायचं. क्रिकेटने एवढं म्हणजे एक नाव चांगला झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये, इंडिया बाहेर झालं. म्हणजे क्रिकेटनं म्हणजे एवढा आहे, जेवढा आता क्रिकेट नसता माझा तर मी एवढा फिरलो पण नसतो. म्हणजे क्रिकेटच्यामुळे एवढा फिरतोय, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र, कुठला देश वगैरे, म्हणजे कुठला राज्य झाला ते म्हणजे बघायला भेटतो. एवढा तर क्रिकेट नसता माझ्यात तर मी तेवढा फिरलो पण नसतो. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट ही यूट्यूब कंपनी आता तुमच्या सेवेत लवकरच येणार आहे. आपण पॉडकास्ट सिरीज कंटिन्यू करतोय आणि तसेच पुढच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये विविध स्पर्धा आपण AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह करणार आहोत. तर तुम्ही ॲज अ क्रिकेटर, तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे की त्यांच्या वतीने नवीन काय तुम्हाला अपेक्षित आहे?
सर AK स्पोर्ट मला आता नवीन इव्हेंट आहे सर. तर ते जे आता करतात ते चांगलंच करायला लागलेत, कारण की आता पॉडकास्ट करतात तिकडनं. आता लाईव्ह वगैरे, आता लाईव्ह तर अजून त्यांची ग्राउंडवर अजून झाली नाही नाही सध्या. झालं, बरोबर. तर यावर्षी नक्कीच आमच्या घोडबंदर रोडला होणार आहे, एवढंच मला माहीत आहे. मग ते करून ते काय नाही, पहिली एक मॅच खेळ त्यांना समजेल का आपल्याला काय करायचं, काय कमी आहे का काय नाही. पण मला तर वाटत नाही काय कमी असणार, कारण एवढे ते चांगलं म्हणजे लाईव्ह देतात, क्लिअरिटी देतात. मग त्यांना सांगायची गरज नाही, कारण आपल्याला जास्त त्यांना माहित आहे काय लाईव्ह मधला. मग त्यांना सांगायची गरज नाही, ते चांगलं करणार. त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट आहे. ही कितवी मुलाखत आहे तुझी? ही जास्त मी मुलाखतमध्ये देत नाही, कारण की तुम्हालाही माहित आहे. कसं वाटलं मुलाखतीत? नाही, मुलाखतमध्ये मी असं वाटलं मी कुठंतरी बाहेर असं बसलोय, कारण की मी लाईव्ह मध्ये जास्त बोलून मला क्लिप बनवायला बी येतात व्हिडिओ, पण मी बनवत नाही कारण मी जास्त बोलतच नाही. पण पहिला असं वाटलं, चांगला वाटलं जरा पहिल्यांदा इव्हेंटमध्ये बोलवलं मला. थोडीशी घाबरी वाटली, आणि जर तोंडही चालत नाही आपलं जास्त करून. आणि सर्वात पहिलं तुम्ही मला एकदा लाईव्हमध्ये घेतलं तुमच्या इव्हेंटमध्ये. तेव्हा पण मी दिलता तुमच्या म्हणजे इव्हेंटला टाईम, पण ते पण घाबरून दिलता, असं काय जास्त बोलले नाही. तोही चांगला झाला आणि आताचाही बेस्ट आहे. तुम्ही चांगलं खेळलात तर तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळत राहील आणि तुम्हाला भविष्यातील सर्व वाटचालींसाठी आमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. तर AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.